नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पी-एम किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी योजना जी काही आहे, तर तिच्या संदर्भातली तिच्या येणाऱ्या पुढील हप्त्याच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी आपण आज घेऊन आलेलो आहोत. तर कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी एक नवीन मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तिच्या माध्यमातून जे काही असतील पी-एम किसान सन्मान निधी असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, तर या संदर्भातले जे काही येणारे हप्ते आहेत, तर ते वितरित करण्याचा एक महत्त्वाचा अपडेट या ठिकाणी आहे. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशीच माहिती आपल्याला लवकरात लवकर मिळेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अपडेट देण्यात आलेला बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेअंतर्गत बघा, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-के-वाय-सी प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिलेले आहेत. या मोहिमेअंतर्गत के-वाय-सी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकासह जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी ई-के-वाय-सी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील OTP, सामायिक सुविधा केंद्र, पी-एम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा. बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्नित खातं उघडून घ्यायचे. पी-एम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे. मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी. या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. यापूर्वी राबवण्यात आलेल्या 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या 45 दिवसांच्या मोहिमेदरम्यान 1,04,000 शेतकऱ्यांचे के-वाय-सी प्रमाणीकरण तसेच 3,01,000 स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आलेली आहे. ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केलेले. तर मित्रांनो, या ठिकाणी बरेचसे संभ्रम होते की जे काही हप्ते आहेत तर ते नेमके कधी येणार आहेत, तर त्याचं क्लॅरिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की 21 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी पूर्ण कार्यवाही झाल्याच्या नंतर 16वा हप्ता आपला येणार आहे. त्याचबरोबर एक नवी घोषणा किंवा एक विशेष मोहिमेअंतर्गत एक नवीन संधी या ठिकाणी आहे की जे शेतकरी, आता बरेचसे शेतकरी असे सुद्धा होते की ज्यांचं पी-एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं आणि बऱ्याच जणांचं रिजेक्ट सुद्धा झालेलं होतं. त्यांच्यासाठी एक नवीन संधी आहे की नव्याने नोंदणी करणे. या ठिकाणी या शब्दामुळे आपण असं म्हणू शकतो की नवीन शेतकऱ्यांची एनरोलमेंट पी-एम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जे काही के-वाय-सी असेल तर ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. मग ती के-वाय-सी कंप्लीट करण्यासाठी आपण आपल्या ॲप वापरू शकतो किंवा जे काही CSC सेंटर असतील तर त्यांच्या माध्यमातून आपण आपली के-वाय-सी करून घेऊ शकतो. आणि 16व्या हप्त्याचा लाभ जो काही आहे तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 21 तारखेपर्यंत पूर्ण कार्यवाही, 28 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचा लाभ जो काही आहे तर ते 16व्या हप्त्याचा आपल्याला त्या ठिकाणी मिळणारे माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. किंवा 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी या 45 दिवसांमध्ये 1,04,000 शेतकऱ्यांनी के-वाय-सी केलेली. त्याचबरोबर 3,01,000 स्वयंनोंदणीकृत शेतकरी नव्याने समाविष्ट झालेले आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो, जर आपण अजूनही पी-एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत नसाल तर ही संधी अतिशय उपयुक्त आणि चांगल्या पद्धतीची आहे. आपल्याला या ठिकाणी एनरोल होता येणार आहे, नोंदणी करता येणार आहे आणि जो काही फेब्रुवारीच्या एंडपर्यंत जो काही हप्ता येणार आहे तर त्याचा हप्त्याचा लाभ आपल्याला या ठिकाणी घेता येणार आहे. अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजवंतापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याला शेअर सुद्धा करा. धन्यवाद.